दाट जंगलात एक क्रूर शिकारी राहत होता. त्याला प्राण्यांची अजिबात दया नव्हती. एके दिवशी त्याने एका निष्पाप सशाच्या पिल्लाला जाळ्यात अडकवले. लहान ससा वेदनेने तडफडत होता आणि त्याची आई थोड्याच अंतरावरून असहाय नजरेने पाहत होती. आई सशाने धैर्य एकवटले आणि ती शिकायाच्या मागे धावली. पण शिकायाने रागाने तिला दगड फेकून जखमी केले. जखमी आई ससा वेदनेने तडफडत एका जुन्या मंदिराच्या दिशेने धावत सुटली. त्या जंगलाच्या मध्यभागी एक प्राचीन शिवमंदिर होते. त्या मंदिरात एक जुना शिवलिंग होता. आई ससा थरथरत त्या शिवलिंगासमोर बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती मनोमन प्रार्थना करू लागली, हे महादेव, माझ्या बाळाला वाचवा. अचानक मंदिरात तेजस्वी प्रकाश पसरला. वातावरण शांत झाले. समोर स्वतः भगवान शिव प्रकट झाले. महादेवांनी शांत आवाजात विचारले, काय दुःख आहे तुला? आई सशाने संपूर्ण घटना सांगितली. महादेवांच्या डोळ्यात करुणा दाटून आली. ते तत्क्षणी त्या शिकायाजवळ प्रकट झाले. शिकारी अचानक आलेल्या तेजाने घाबरला. त्याचे हात थरथरू लागले. महादेव म्हणाले, निर्दोष प्राण्यांना त्रास देणे हे मोठे पाप आहे. क्षणात जाळे तुटले आणि सशाचे पिल्लू मुक्त झाले. शिकायाच्या हातातील शस्त्र खाली पडले. त्याच्या मनात पश्चाताप जागा झाला. तो महादेवांच्या चरणी पडला. महादेव म्हणाले, प्राण्यांवर दया करा, कारण प्रत्येक जीवात मीच वसतो. शिकायाने त्या दिवसापासून हिंसा सोडली आणि जंगलाचा रक्षक बनला. आई ससा आणि तिचे बाळ सुरक्षितपणे जंगलात निघून गेले. मंदिरात पुन्हा शांतता पसरली. पण त्या दिवसापासून त्या जंगलात कोणीही प्राण्यांवर अन्याय केला नाही. कथा शिकवण: जो इतरांवर अन्याय करतो त्याला एक दिवस पश्चाताप करावा लागतो. आणि खरी भक्ती मनापासून केलेली प्रार्थना असते.